पकड़ते आ रहे। पानी है क्या कहीं? थैंक यू। धन्यवाद। तो इस समय मुकाबला चलता हुआ बिल्कुल ही अगर देखा जाए तो भानुशाली ग्रुप के खिलाफ पीएसएस और प्रतीक है ना बाबा प्लीज। साईगावचा स्टार खेळाडू आज बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये चांगलाच चमकला आणि आपल्या टीमसाठी आता सगळे म्हणत असतील प्रतीकने ते चांगलं षटक नसतं टाकलं तर, कारण मॅच चांगलीच झाली आणि प्रतीक की फॅक्टर राहिले बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये आणि सामनावीर पुरस्काराचे मानकरी नामवंत उद्योजक आमचे सीएचे बंधू निलेश शेठ गोसावी, स्वरा एंटरप्राइजेस, साई सिद्धी प्लॅटिनमचे मालक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुरस्कार दिला जातोय। एक मिनिट, एक मानाचं मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देखील प्रतीक मोकल यांना दिला जातं। एक दर्जेदार खेळाडू आहेत, साई गावाच्या नावाची चर्चा असते आणि त्याच वेळेला प्रतीक मोकल या नावाची देखील चर्चा पाहायला मिळत असते। प्रतीक, कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आणि कसं वाटतंय ही स्पर्धा खेळताना सुद्धा किंवा आपल्या सीएचच्या स्पर्धा खेळताना कसं वाटतं? खूप चांगलं वाटतंय, कारण मी माझ्या कंपनीचा धन्यवाद मानेल। माझ्या मॅनेजर सुपरवायझर जे सिनियर आहेत ते मला या सीएचच्या मॅचेस सोडून मला ग्रामीणच्या टुर्नामेंट खेळायला पण सुट्टी देतात, ॲडजस्ट करतात आणि टुर्नामेंट सीएचच्या तिन्ही पण चांगले असतात। बिग बॅच आपले डॉग्स प्रीमियर लीग असते, सीएचचे प्रीमियर लीग चांगले असतात। असंच क्रिकेट खेळा आणि जशी मी तुम्हाला ग्रामीणला संधी मिळते तर तुमच्यात एवढे टॅलेंट आहेत, फक्त ग्रामीणपुरतं मर्यादित न राहता येणारा काळ तुमच्या तालुक्यासाठी किंवा जिल्ह्यासाठी किंवा खुल्या गटासाठी सुद्धा तुम्ही कामगिरी करावी यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील। यस, चला जाऊयात मॅचच्या दिशेने आणि आवाज असेल त्या ठिकाणी संतोष पंडितजी यांचा। धन्यवाद चंदू सर जी। चला आपण निलेश शेठ गोसावी साहेबांचा एक सन्मान देखील करत आहोत। निलेश शेठ या, निलेश शेठ एक विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने ख्यातनाम उद्योजक आमचे सीएचे बंधू 7 स्टार प्लॅटिनियम साई सिद्धी संघाचे मालक निलेश शेठ गोसावी यांचा सन्मान या ठिकाणी माऊली शेठ बोरचटे आणि त्याचबरोबरीने निलेश शेठ जाधव यांना विनंती असेल आपण सन्मानित कर। मॅचही सुरू झाले तिकडे जातोय आपण, परंतु त्या अगोदर ख्यातनाम उद्योजक संघ मालक आमचे सीएचे बांधव सीएचे मधील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व निलेश शेठ गोसावी यांचा सन्मान या आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभागाध्यक्ष डॅशिंग विभागाध्यक्ष आणि आपले सीएचे बंधू निलेश शेठ जाधव आणि माऊली शेठ बोरचटे आज सन्मान करतील। तर जाऊयात मॅचच्या दिशेने आणि आवाज असेल जो दररोज सकाळी आवर्जून तुम्हाला PUB मध्ये भेटतात आणि आपल्याला आशीर्वाद देखील देतात असे आमचे संतोष पंडित जी। धन्यवाद चंदू सर जी। तो बिल्कुल इस समय इस गेंद के ऊपर आया, बैकवर्ड पॉइंट के बाहर गई गेंद, 4 रन। तो इस ओवर में अगर देखा जाए तो अभी तक का लगातार गेंदें हुई है। पहली गेंदों पे विकेट आया था, उसके बाद लगातार 3 गेंदें। इस पिछले गेंदों में चौका लगा था, ये गेंद ऑफ स्टंप्स के बहुत ही बाहर, वाइड का इशारा एक अतिरिक्त के रूप में। इस अतिरिक्त रन के साथ खाता में और 1 रन जुड़ते हुए इस समय मुकाबला चलता हुआ P&V लॉजिस्टिक्स बिल्कुल ही अगर देखा जाए तो उसके खिलाफ PSA से फिर से एक बार उसी दोनों खिलाड़ियों के बीच से निकालने का कोशिश, गेंदे जा रही है सीमा रेखा पार, चौका। अच्छी बल्लेबाजी, ऑफ स्टंप्स के बाहर थोड़ा भी रूम मिल रही है तो बल्लेबाज गलती नहीं कर रहे हैं और उसका पूरा सा पूरा फायदा यहां पर मिलता हुआ 30 गज के अंदर जो खिलाड़ी रहते हैं 9 उस पूरे से पूरे मौका लेते हैं यहां पर और मौके पे चौके भी लगे हैं लगातार 2 गेंदों के ऊपर। अभी तक 5 गेंदें हुई है, एक वाइड डाला गया था इसके कारण, नहीं तो ओवर समाप्त हो सकता था। 5 गेंदों में कुल रन आए हैं अभी तक, टंडेल बताएंगे 9 रन। ओवर की अंतिम गेंद था, इसका कलाई के सारे मोड़ा था स्क्वायर लेग के क्षेत्र में, वहां पर अच्छी क्षेत्ररक्षण और गेंदों को थ्रो की गई। ओवर की समाप्ति 1 के बाद 9, एक खिलाड़ी के नुकसान पर। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए इस समय P&V लॉजिस्टिक्स के खिलाड़ी, उनकी टीम के कप्तान PSS इनके खिलाफ PSS के लिए दूसरा मुकाबला है। इस मुकाबले में जीतना जरूरी होगा भालू सानियान ग्रुप को।
तो बिल्कुल ही यहाँ पे जीतना आवश्यक रहेगा अगर इस मुकाबले में बने रहने हैं तो। परंतु इस समय पहला मुकाबला खेलता हुआ इस सीरीज का CH बिग बैश 2025 का ये दूसरा संस्करण है इस टूर्नामेंटों के नाम से देखा जाए तो। P&V लॉजिस्ट सॉल्यूशन के अगर देखा जाए तो इस समय मुकाबला पहला चलता हुआ, इस मुकाबले में जीतेंगे तो एक अच्छा सा स्थिति पे रहेंगे, अगर हारते हैं तो फिर इनके लिए भी एक मुकाबला हो जाएगा, जो अगला मुकाबला होगा वो जीतना जरूरी रहेगा। ग्रुप मुकाबले में फिर मुकाबला मुश्किलें होएगी। इस समय गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाज इस समय आते हुए गेंदबाज विनय, गेंदबाज वसंत, बिल्कुल ही गेंदे गई सड़क सटकार, और बिल्कुल यहाँ पर देखना होगा 6 रन तो आए हैं जरूर, परंतु ये गेंदे देखना होगा। अंपायर रिव्यू लिया गया है, क्या ये विमर है या है नहीं है। अगर विमर है, अगर हाइट है तो बिल्कुल ही यहाँ पे नो आएगा। नो गेंदे है, यहाँ नो गेंदे है तो बिल्कुल ही तैनात है थर्ड अंपायर। थर्ड अंपायर गुड है, तीसरा अंपायर गुड है। नो गेंदे है, यहाँ पे डिसीजन दी गई है टीवी पे दिखने के बाद, तो बिल्कुल ही नो। बेमर है, चेक किया है, थोड़ा सा मुश्किल भरा यहाँ पर काम होता हुआ। वसंत बिल्कुल ही थोड़ा सा परेशान होंगे, पहले ही गेंद थी ओवर की, और जिस तरह से अगर देखा जाए तो नो। कुल स्कोर बने अभी तक का 10। हाँ 15 और 1 16, और फिर से एक बार उड़ाया फ्री हिट के ऊपर, बिल्कुल ही गेंदे आई लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए षटकार। इस छक्कों के साथ स्कोर में इजाफा होता हुआ बिग बैश षटकार लगा है ये, और ये बहुत ही बेहतर काम होता हुआ इस समय। P&V लॉजिस्ट सॉल्यूशन के लिए थोड़ा सा अच्छा काम चलता हुआ इस समय। इस ओवर में अगर देखा जाए तो नो गेंद था, छक्का लगा था, उसके बाद फ्री हिट था, छक्का लगा। इस बार हवा में गेंद थी जरूर, लेकिन 2 खिलाड़ी बीच में गेंद टप्पा खाती हुई, टप्पा खाई, परंतु यहाँ पे कुछ तरह का खतरा नहीं मंडराता हुआ बल्लेबाजों के लिए। 1 रन और आता हुआ, इस 1 रनों के साथ स्कोर का इजाफा, स्कोर पहुंचा जाकर 23 पर। बहुत ही अच्छी शुरुआत मिली है पावर प्ले में। उसके बाद ये ओवर थोड़ा सा महंगा साबित होता हुआ बसंत के द्वारा। बसंत इस समय थोड़ा सा परेशान, एक अनुभवी है, बहुत सालों से क्रिकेट का अनुभव, परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल, कभी कभी अच्छे गेंदबाज को भी बड़े बड़े ड्राइव लगने पड़ते हैं। इस बीच गेंद अच्छी गेंद थी, ब्लॉक होल से डाला गया, हाथों में आकर गेंदें लगी जरूर वहां पर फॉलो थ्रू में, परंतु फिर भी गेंदें आई। लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद को फील्ड किया जाए। आपने देखा होगा परसों के एक मुकाबला IPL में बेस्ट गेंदबाज है स्टार्क, उनको 30 रन बना था। तो ये अलग बात है, क्रिकेट में कभी कभी अच्छे गेंदबाज को भी बड़े रन देने होते हैं। 24 पर पहुंचता हुआ स्कोर। इस समय दूसरा ओवर प्रगति पर। ऑफ स्टंप्स के बाहर से थोड़ा और बाहर की तरफ जाता हुआ गेंद, बल्लेबाज देखते रह गए, छूने का कोशिश नहीं किया। विकेट कीपर अपने हाथों में गेंद लेते हुए थ्रो किया अपने बॉलर को। सुधीर यादव जी का आगमन काका के नाम से जाने जाते हैं, तहे दिल से शुक्रिया अदा करते हुए। हमारी आंखें आपको ढूंढती रहती है सर, जहां भी रहेंगे छुप नहीं सकते। और इस बार फिर से हवा में दूर 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 जाता हुआ गेंद, हवा आसमानी तूफानी बर्फानी षटकार। ये बल्लेबाज की बल्लेबाजी है। आइए सर स्टेज के ऊपर आ जाइए। सुधीर यादव जी बिल्कुल ही काका के नाम से जाने जाते हैं। सॉरी सर, सॉरी। और बिल्कुल ही सुधीर चौहान सर है हमारे, और बिल्कुल ही थोड़ा सा मुझे मुश्किल हो जाती है कभी कभी सारे दोस्तों को नाम लेने में। और इस बार ये गेंद आगे आकर थोड़ा सा मुश्किलों में लाते हुए थोड़ा सा परेशान किया। चौधरी अगर देखा जाए तो बिल्कुल ही बेस्ट गेंद हो सकता था ये, उसके ऊपर आया नहीं रन। ये सबसे अच्छी गेंद थी इस ओवर का।
अगर पीछे अगर देखा तो एक खिलाड़ी जरूर रखा गया था, उसके लिए भी अच्छी गेंदबाजी हुई अंतिम क्षणों में, परंतु शुरुआत के गेंदों में थोड़ा सा मुश्किल आए थे। बीच में फिर 2 रन और अच्छा था, फिर 3 रन अच्छी गेंदबाजी हुई, फिर बाद में 5वें गेंदों पे भी एक छक्का लगा, तो थोड़ा सा महंगे ओवर 21 रन खर्च किए थे इस ओवर में। वसंत ने देखना होगा अब नए गेंदबाज किसको लाए थे गेंदबाजी करने के लिए। तीसरा ओवर रहेगा, 2 ओवर में अगर देखा जाए तो कुल स्कोर अभी तक बने हैं 30 रन। 12 गेंदे 30 रनों बन चुके हैं यहां। इस बार फिर से तैनात होते हुए थोड़ा सा पीछे हटकर खेलने का प्रयास पहले से कर रहे हैं। देखिए गेंदें आई और फिर गेंद बल्ले से आई नहीं। अब पहले ही अपना जगह चेंज कर ले तो गेंदबाज को समझ में आता है कि आप क्या करना चाह रहे हैं, तो उस हिसाब से गेंदबाज गेंदबाजी करते। पहली गेंद डॉट गेंद, अभी भी इसको रुका हुआ 30। इस समय गेंदबाज में विनय को लाया गया गेंदबाजी करने के लिए। 5 खिलाड़ी 30 गज के बाहर जरूर है। दाएं हाथ के बल्लेबाज के लिए एक डीप कावर में रखा गया, एक मिड ऑफ और लॉन्ग ऑफ के बीच में एक लॉन्ग ऑन और एक अगर देखा जाए तो इस समय पांच खिलाड़ी इस समय अपने अपने जगह पर तैनात है। चले एक बार फिर से गेंदबाज, थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ स्टंप्स के बाहर, उसको घूम कर खेला है। ऑफ स्टंप्स के बाहर के गेंद को ऑन ड्राइव किया है, लॉन्ग लेग बाउंड्री के करीब जाता हुआ गेंद, वहां पर 4 रन मिलता हुआ, 4 रन चौका। स्कोर पहुंचा इस चौके के साथ 36 पर, जबकि इस समय प्रगति पर तीसरा ओवर। दाएं हाथ के बल्लेबाज ने इस बार खेला था। अब बिल्कुल ही अगर देखा जाए तो ऑफ स्टंप्स के बाहर गेंद था, जिसको घूम कर खेला था दूर के तरफ लॉन्ग लेग की दिशा में। 4 रन आया था। एक बार फिर से विनय चले दाएं हाथ के बल्लेबाज के लिए। इस बार बल्ले के ऊपर ही सिरे से लगकर थर्ड मैन की तरफ जा रही है गेंद, देखना होगा बिल्कुल ही जाएगा। 4 चौकार। लगातार रन बनते हुए पीएसएस का आज दिन बेहतर नहीं। पहले मुकाबला हारने के बाद दूसरे मुकाबले में भी बेहतर करने का कोशिश कर रहे हैं, परंतु रन रोकने में नाकाम हो रहे हैं टीम, और जिसके कारण स्कोर बढ़ता हुआ 40 पर पहुंचा है स्कोर। तीसरा ओवर अगर देखा जाए तो प्रगति पर है। अभी तक 4 गेंदें हुई है, 2 गेंदें अभी भी शेष है इस ओवर में। 8 गेंदें अभी भी शेष, 40 रन बने हैं एक खिलाड़ी के नुकसान पर। वैभव ने बगैर खाता खोले आउट हुए थे, परंतु उसके बाद से अजिंक्य और उनके साथ किरण दोनों ने बेहतर यहां पे बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए P&V लॉजिक सॉल्यूशन के लिए, परंतु इस समय थोड़ा सा पैर सटकता हुआ, जिसके कारण गेंदे फेंकने में दिक्कत ही हुई। इसके बाद के मुकाबले खेले जाएंगे, देखना है लंबोदर होंगे। बगल कौन है? हवा में खेलने का कोशिश की गई थी, गेंदें नीचे रही थी, आया था मिड ऑन के दिशा में, गेंद को फील्ड किया जाए, थ्रो किया जाए, 1 रन से संतुष्ट। इस 1 रनों के साथ स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचा अब जाकर 41 पर। एक बार फिर से तैनात होते हुए इस समय इस इनिंग्स के बाद इनिंग्स ब्रेक में 2 टीमें टॉस करेंगे, अंजनी फाइटर्स और लंबोदर। दोनों को कैप्टन से आग्रह करूंगा कि टॉस करने के लिए आएंगे। इस बार ये गेंद थोड़ा सा स्लो आर्म गेंद था, पीछे हटकर खेलने का प्रयास किए थे, कोई सफल नहीं हो पाया था। 1 रन से ही संतुष्ट होना होगा।
एक रन यहाँ पे मिला जरूर अंतिम गेंदों पर। ओवर की समाप्ति, ओवर के समाप्ति के बाद अगर देखा जाए तो बिल्कुल ही एक बेहतर स्थिति कहा जा सकता है इस समय P&V लॉजी सॉल्यूशन के लिए। कुल स्कोर अभी तक बेहतर हुआ है 3 ओवर के समाप्ति के बाद 42 यानी कि 42 रन 14 रन प्रति ओवर इस समय बनता हुआ। 1 ओवर की खेल समाप्ति इस इनिंग्स का। 6 गेंदें अभी भी शेष है, देखना होगा ये 6 गेंदों के ऊपर कितना रन आते हैं। 50-55 रन बनते हैं तो फिर मुकाबले करक होती है, थोड़ा सा मुकाबला परेशानी में लाते हैं। पिछले मुकाबला हालांकि अंतिम गेंदों तक चला था 50 रनों का पीछा करते हुए, परंतु इस समय थोड़ा सा इस मुकाबले में विपक्षी टीमों के पास भी बहुत ही बेहतर बल्लेबाज है। भानुशाली ग्रुप के पास बड़े बड़े बल्लेबाज छक्के चौके लगाने में माहिर। इस समय 2 टीमों के बीच मुकाबला। इस बार लोअर फुल टॉस था, आगे आकर गेंदों को खेला, मिड ऑन के दिशा में गेंद गई, डीप मिड ऑन में गेंद को फील्ड किया जा रहा है। जब तक थ्रो करते तब तक आसानी से रन चुराते हुए इस समय गेंदबाज गेंदबाजी करने के लिए आए हैं। देखना होगा बिल्कुल ही अपने टीम के लिए बेहतर काम करते हुए दीपक भानुशाली। PSS के अगर देखा जाए तो बिल्कुल अगर 2 ऑनर हैं, विपुल भानुशाली, दीपक भानुशाली, तो इस समय दीपक स्वयं आए हैं, ऑनर भी हैं टीम के। गेंदबाजी का भार, इस बार परिवर्तन के तौर पर अच्छी गेंदबाजी। पहला गेंद थोड़ा सा अंदर का था, इस बार थोड़ा सा बाहर डाला गया था। बाएं हाथ के बल्लेबाज के लिए थोड़ा सा बाहर जाती है बिल्कुल ही अगर देखा जाए तो। कभी कभी ऐसे अंदर आती है गेंदें। 2 गेंदों में 1 रन खर्च करते हुए दीपक चले इस समय फिर से एक बार आगे आकर इस बार स्टेप डाउन करते हुए सीधा बॉल ऑफ बॉली पे लेके गेंद को ढेला, एक नहीं बहुत ही दूर जाकर गिरी। 6 रनों के लिए आएगा इस बार 6 रन। जैसे ही देखे गेंद फ्लाइटेड है, थोड़ा सा आगे आ रही है, स्टेप डाउन किया, थोड़ा सा आगे आया, हाफ बॉली पे लिया, स्ट्रेट बाउंड्री के बाहर गेंद को भेजा 6 रनों के लिए। और इस 6 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ अब जाकर उछलता हुआ कूदता हुआ 49 पर, 1 रन पीछे 50 रन से। जुझारू यहां पर दिखाते हुए बल्लेबाज इस बार स्टंप के ऊपर से खेलने का प्रयास किया है। 6 रनों के लिए फिर से लगातार 2 गेंदों पे 12 रन आते हुए 50 रन पूरा होता हुआ टीम का 55 पर पहुंचा स्कोर, जिसकी जरूरत थी यहां पर पूरा करते हुए। तारीफ करनी होगी बल्लेबाजों की, खास करके किरण मोकल एक बेहतर बल्लेबाज, एक नामचीन खिलाड़ी, बड़े बड़े टूर्नामेंटों में अपना छाप छोड़ने का काम करते हुए बहुत सारे प्रीमियर लीग में अपना जलवा दिखा चुके हैं। इस समय लगातार 2 गेंदे पे 2 सिक्स आया, अंतिम गेंद होगी, क्या ये छक्का लगेगा, हैट्रिक लगेगा। इस बार थोड़ा परिवर्तन के तौर पर डाला गया, गेंद बाहर की तरफ, वाइड का इशारा, 1 अतिरिक्त रन और आता हुआ। अभी भी हैट्रिक है आपके हाथों में, अगर इस गेंदों के ऊपर छक्का लगा तो इस 6 रनों के साथ स्कोर में इजाफा। स्कोर पहुंचा टोटल जाकर अभी तक 56। 1 गेंद से गेंदबाज दीपक भानुशाली अपने 2 गेंदे, और बिल्कुल ही क्योंकि वाइड आया था तो 2 गेंद अभी भी है, कुछ भी हो सकता है यहां। इस बार कुछ ज्यादा ही हवा में गई है, उसके नीचे देखना होगा 2 खिलाड़ियों के बीच गिरता हुआ गेंद, 2 रन पूरे करते हुए इस 2 रनों के साथ 58 पर पहुंचा स्कोर, और 58 रन बनते हुए 60 के नजदीक पहुंचता हुआ। 24 गेंदों में अब अगर 50 के ऊपर रन बन जाए तो मुश्किल होती है, परंतु क्रिकेट और निश्चितताओं का खेल, अंतिम गेंदों तक चलती है मुकाबला। 1 गेंद का खेल कहते क्रिकेट को, परंतु चलती है अंतिम गेंदों तक। 1 शेष गेंदे, इसके ऊपर क्या आएगा। स्टंप्स के बाहर से अच्छी गेंद थी इस बार, कोई भी मार्क्स नहीं, कोई भी रन नहीं, रुका हुआ 58 पर जीतने का, यानी कि लक्ष्य देखा जाए तो 59 रनों का
24 गेंदों में 59 रन बनाने होंगे P&V लॉजिस्टिक्स के लिए। अगला मुकाबला बिल्कुल ही अगर देखा जाए तो अंजनी फाइटर्स और लंबोदर के बीच, तो दोनों टीमों के कैप्टन से आग्रह करूंगा टॉस करने के लिए आएंगे। वहां पे विनोद जगदाले जी हमारे साथ इंतजार करते हुए टॉस करने के लिए। लंबोदर और अंजनी फाइटर्स दोनों ही फाइटर्स हैं, तो बिल्कुल ही अच्छा काम रहेगा। लंबोदर फाइटर्स अंजनी फाइटर्स के बीच अगला मुकाबला। दोनों टीमों के कैप्टन से आग्रह करूंगा टॉस करें, क्योंकि इनिंग्स का ब्रेक हुआ है। जीतने का लक्ष्य मिला है यहां पर 59 रनों का, और जब ही 59 रन बनेंगे, किस आधार पे बनेंगे, किस तरह से बनेंगे, कौन बनाएगा ये रन, कौन जीतेगा ये मुकाबला, कौन हारेगा ये मुकाबला, शुरुआत आएगी जब दूसरे इनिंग्स का यानी कि उत्तरार्ध का पहला बॉल फेंका जाएगा। तो आवाज आएगा आपको पार्नेट का एक लाजवाब आवाज, सुमधुर वाणी महाराष्ट्र की एक वेतर आवाज प्रवीण गायकवाड जी। चलते हैं इस समय टॉस का बॉक्स में। चला विनंती करतोय, आपण पाहतात सीएचे बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफी 2025 हे दुसरं पर्व, आणि या पर्वामध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसामधील 6वी मॅच लंबोदर फायटर्स विपक्ष अंजनी फायटर्स या दोन संघांच्या दरम्यान। विनंती करतोय अंजनी फायटर्स आणि लंबोदर फायटर्स दोनही संघांचे कर्णधार टॉस का बॉस नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे। आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय कामोटे शहर निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री रविशेठ आवारी यांच्यासोबत अनिकेत आवारी ही मंडळी पाहायला मिळते आहे। या रवी आवारी आपल्या शुभाचे नाणेफेकीचा कौल घेऊ आपण। या अनिकेत आपण पण या। एका बाजूला आपण पाहतोय लंबोदर फायटर्स, दुसऱ्या बाजूला अंजनी फायटर्स। इथे छापा आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो लंबोदर फायटर्सच्या संघाने। आता आपण थोडासा संवाद साधूया, कारण आपल्याकडे वेळ आहे। तर प्रश्न फक्त एवढा तर 4 षटकांची मॅच आहे, 4 षटकांचा सामना म्हटलं तर आपला प्रथमतः काय निर्णय असेल? पहिले तर मी आयोजकांचे आभार मानीन, त्यांनी फार सुंदर नियोजन केलं आहे। त्यांचं हे दुसरं वर्ष आहे, असेच त्यांची बरीच वर्ष व्यवस्थित त्यांनी ही स्पर्धा भरवावी। आणि आमचं असं हे असेल की कमीत कमी रन्समध्ये त्यांना रोखायचा आम्ही प्रयत्न करू। कमीत कमी रनांचं समीकरण तुमच्या मते काय असू शकतं? म्हणजे किती धावा? नाही सांगू शकत नाही, समोरची पण टीम स्ट्रॉंग आहे। जे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे। एका बाजूला आपण अंजनी फायटर्स पाहतोय, जिथे संघनायक आपल्यासोबत जोडले जात आहेत। प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं जाते, आमंत्रित केलं जाते। तर मग सुरुवातीला फलंदाजी करत असताना किती धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न कराल? जसं काकांनी सांगितलं काय सांगू शकत नाही, आम्ही पण प्रयत्न करू 100 रन बनवायचे। दोन्ही संघांना बेस्ट ऑफ दी लक। आणि काकांसोबत सरांना बोलायचं घ्या। नाही काकांचं वय, हॅलो, काकांचं वय पाहता काकांनी आता सांगितलेलं की कमीत कमी रोखण्याचा आम्ही विचार करू। मी सर्व आयोजक असतील किंवा इथं आलेल्या खेळाडूंना सर्वांना सांगेन की काका हे असं व्यक्तिमत्व आहे की कधी 50 आणि कधी 60 आणि कधी 40। आपल्यातलेच आता 25 ते 30 झालेत, पण वाटतात 50चे, आणि काका 50च्या पुढे जाऊन वाटतात 30चे। त्याच्यामुळे काका आपण जेवढ्यामध्ये रोकाल ते 50च्या आतमध्येच रोकाल। वळे आपण समालोचन कक्षाकडे, जिथे आपल्याला पारनेरचा एक बुलंद आवाज, ज्यांनी गेली कित्येक वर्ष या क्रिकेटची सेवा करत असताना पारनेर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आवाजाची छाप सोडली, गारकिंडी गावचे सुपुत्र आदरणीय श्री प्रवीणजी गायकवाड सर आपल्याला जिथे समालोचन कक्षामध्ये पाहायला मिळतील। तर धन्यवाद विनोद जगदाळे सर। घेऊन जाईन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये P&V लॉजिस्टिक संघमालक सन्माननीय प्रशांत
नार्वेकर आणि सन्माननीय वैभव महाकाळ त्यांच्या विरोधात PSS स्मॅशर्स संघमालक सन्माननीय विपुल भानुशाली आणि या सन्माननीय दीपक भानुशाली यांच्या मालकीची टीम आणि या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला हा मुकाबला क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. P&B लॉजिस्टिक अगदी आपण पाहतोय सर्वप्रथम फलंदाजी केली आणि टार्गेट समोर ठेवलंय ते 59 धावांचं. वसंत आणि या नरेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू थोडीशी उसळी घेतोय, ऑफस्टिक वरून यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अमित हे पहिलं षटक घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये. 59 धावांचा असेल टार्गेट. लक्ष पहिला चेंडू डॉट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. यावेळेला लिडिंग एज घेतली आहे. फर्स्ट स्लिप मध्ये अगदी आपण पाहतोय झेल झालाय. पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. अमितला मिळतंय यश आणि सेलिब्रेशन या विकेटचा आपण पाहतो आहे. महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये यश मिळतंय P&B या लॉजिस्टिक टीमला. P&B या लॉजिस्टिक सोल्युशन्स आणि त्यांच्या विरोधात PSS स्मॅशर्स ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दिवसभराच्या सत्रात अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं या स्पर्धेला भेट देताना आपण पाहतोय. CHA बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफी 2025 अगदी आपण पाहतोय. सगळे आमचे आयोजक त्यांचे कष्ट मेहनत आपण पाहतोय. त्यामध्ये प्रसिद्ध खेळाडू प्रमोद डेरे असतील, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय निलेश जाधव, निलेश बोराडे, प्रशांत हांडे, रुपेश राऊत, गणेश डेरे, योगेश पाटील, चंद्रकांत गांगड, ऋषी शिंदे, अमित वाडकर, संदीप गाडगे, प्रवीण नलावडे, तुषार महाडिक, संकेत वाघ, राम बोडके, योगेश जाधव, गंगा बोडके, निलेश बोडके, व्हाईट बॉल, संदीप धनावडे, अक्षय गोरडे, अभिजित खर्जे, मुंबई पोलीस, त्याचबरोबर विश्वास खरगावकर, मारुती माफ करा माऊली बोरचटे, सागर जगदाळे, शरद इथाफे, दीपक वाडकर, सुरेश जगताप, शैलेश तटकरे या सगळ्यांचं योगदान. आणि त्यानंतर मात्र CHA बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफी 2025 नक्कीच उभी राहिली. अगदी आपण पाहतोय ओ फार मोठा गॅप, फार मोठा दरी. अगदी आपण पाहतोय चेंडूला भिरकावून दिले सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक खणखणीत चौकार, 4 रन. या चौकाराच्या साह्यानं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 5 वरती. शांत वातावरण अगदी आपण पाहतोय. दुसरं सत्र चालू झाले. सेकंड इनिंग अगदी आपण पाहतोय. 59 धावांचं लक्ष. यावेळेला लॉंग ऑनच्या दिशेला भावेश चेंडूच्या खाली. विकेटचं होईल पतन. फटका चांगला होता परंतु तेवढाच अप्रतिम झेल भावेशनं टिपलाय आणि या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतंय. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये लागताना जो पाहायला मिळतो आहे. प्रशांत हांडे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सन्माननीय विकास येवले यांच्या माध्यमातून, विकास देवरे यांच्या माध्यमातून पारितोषिक. सन्माननीय स्पर्धेचे आयोजक निलेश जाधव यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक जर पूर्ण झाली तर 5000 रुपयांचं पारितोषिक. स्थानिक खेळाडू सातत्याने याच मैदानावरचा दररोजचा सराव आणि या तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय प्रशांत आणि त्याच्यासाठी ही पारितोषिक लागली जात आहेत. अमित तयार होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय कव्हरला चेंडू फीड केला जाईल. फेकी यष्टिरक्षकाच्या हातात पोहोचते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचते 6 धावसंख्येवरती. एका बाजूला थोडीशी पडझड, 2 विकेटा झटपट गमावल्या गेल्यात परंतु अगदी आपण पाहतोय फलंदाजांची मोठी फळी PSS स्मॅशर टीमकडे आहे. त्यामुळे शेवटपर्यंत ही मॅच रंगतदार होईल
अटीतटीची होईल, रोमहर्षक होईल, यात कोणत्या प्रकारची शंका नाही. अमित बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. यावेळेला गुड लेन स्पॉटवरती चेंडू पडला होता, सिंगल प्राप्त केली जाईल, एक धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. एक यशस्वी षटक म्हणून या षटकाकडे पाहता येईल, कारण की अमित यांनी खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये एकूण धावा 7 आणि या पहिल्या षटकात 2 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. उर्वरित 3 षटकात काय घडणार आहे हे मात्र आपल्याला पाहायचंय. 12 चेंडू 52 असं या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना अगदी आपण पाहतोय. संघर्ष जारी, पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे भारी. उर्वरित चेंडू शिल्लक 18 आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात 52. 17.3 ची सरासरी जवळजवळ राखावी लागेल शेवटपर्यंत ही मॅच जिंकण्यासाठी. सुंदर मैदान, सुंदर स्पर्धा अगदी आपण पाहतोय. दुसरं पर्व या ठिकाणी संपन्न होत आहे. सीएचे बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफी 2025 अगदी आपण पाहतोय. आणि या 2 बलाढ्य संघ आमने सामने, P&V लॉजी सोल्युशन्स आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय PSS स्मॅशर्स. या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेला घमासान आणि प्रचंड मोठा संघर्ष. ओव्हर क्रमांक 2 घेऊन येतोय किरण. दुसरं षटक टाकण्यासाठी तयार. स्ट्राईक एंडवरती आपण फलंदाज पाहतोय नरेंद्र, जो की 40+ खेळाडू आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील प्रभावित केलं होतं, जबरदस्त फलंदाजी केली होती. या मॅचकडून नरेंद्रकडून फार मोठ्या अपेक्षा असतील. स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती किरण सज्ज होताना पाहायला मिळतो आहे. षटक क्रमांक चालू आहे ते दुसरं षटक. प्रशांत आणि नरेंद्र ही जोडी मैदानाच्या आत. यावेळेला चेंडू डॉट निर्धाव स्वरूपाचा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु उंची थोडीशी कमी या चेंडूला. पहिला चेंडू अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 59 धावांचं लक्ष समोर असताना अगदी आपण पाहतोय. नरेंद्र स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटवरती या बॅटची कडा लागली. एक यष्टिरक्षकानं आपलं काम चोखरीत्या बजावलंय. कॉट बिहाइंडची शिकार ठरताना पाहायला मिळतोय. विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते. एक्सप्रेस बॉल होता, अगदी आपण पाहिलं की या गुडलेन स्पॉटवरती पडला. बॅटची कडा घेतली. यष्टिरक्षकानं देखील कोणती चूक केली नाही. एक अप्रतिम झेल टिपला आणि या तिसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना जे पाहायला मिळत आहे. नरेंद्र या अगोदरच्या मॅचमध्ये स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली होती. या मॅचमध्ये थोडीशी निराशा करतोय, परत त्यांना पाहायला मिळतोय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल पोहोचताना पाहायला मिळतो आहे. बॉल्स आणि रन्स तफावत थोडीशी वाढत जाईल. एका बाजूला दबाव तयार करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय P&V लॉजी सोल्युशन्स. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा किरण तयार होताना जो पाहायला मिळतोय. यावेळेला शॉर्ट लाईन चेंडू होता, पुल केलाय आणि सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा. या षटकाराबरोबर स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय 13 वरती. अशाच प्रकारचे फटके शेवटपर्यंत खेळावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. 4 षटकांची मॅच आहे. झटपट खेळ. यावेळेला फुलटॉस स्वरूपाचा चेंडू हलक्याशा हाताने खेळलाय. शतरक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय. सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलकावरती धावा 14 धावा आपण स्कोर कार्डवरती पाहतोय. कुणाचा कडाका एका बाजूने वाढलाय, परंतु दुसऱ्या बाजूला हाच कडाका बॅटमध्ये तयार होणं खूप गरजेचं असेल. यावेळेला पुन्हा एकदा कॉट बिहाइंड अगदी आपण पाहतो आहे. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये लागताना जो पाहायला मिळतोय. कधी फलंदाजांचं वर्चस्व, कधी गोलंदाजांचं वर्चस्व या मॅचमध्ये अगदी आपण पाहतोय. आणि या समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
13 चेंडू 45, एक षटकार आला, परंतु या षटकामध्ये दुसऱ्या बाजूला 2 विकेट. किरण अगदी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या विनय पोहोचलाय. 13 चेंडू अगदी आपण पाहतोय जे शेष आणि जिंकण्यासाठी या 45 धाबांचं लक्ष. स्फोटकता, आक्रमकता, दाहकता या गोष्टींना फार मोठं महत्त्व प्राप्त झाले या मॅचमध्ये. परंतु एका बाजूला झटपट विकेट, 4 विकेट गमावल्यात आत्तापर्यंत. बॅटच्या रीचपासून चेंडूला थोडंसं दूर ठेवलं, अगदी आपण पाहतोय हेतुपूर्वक हा चेंडू थोडासा दूर ठेवलाय. फुटवर्कचा कोणताही वापर त्या ठिकाणी केला गेला नाही. आणि या आणखीन एक चेंडू निर्धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 14 धावा. दोन्ही गोलंदाजांची तुलना जर केली, अमितनं पहिलं षटक टाकलं, त्या षटकामध्ये देखील 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या, 7 धावा खर्च केल्या. दुसरं षटक किरण यांनी टाकलं, त्यांनी देखील 2 विकेट घेतल्या आणि 7च धावा खर्च केल्या. 14 धावा अगदी आपण पाहतोय. आणि विशेष म्हणजे दोन्ही गोलंदाजांची तुलना केली, अमितनं जी विकेट घेतली होती, दुसऱ्या चेंडूवरची विकेट घेतली होती, 5व्या चेंडूवरची विकेट घेतली होती. किरणनं देखील दुसऱ्या चेंडूवरची विकेट घेतली, 5व्या चेंडूवरची विकेट घेतली. अगदी आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती, 7ची सरासरी राखली एक. आणि आता 12 चेंडूंचा खेळ शेष शिल्लक आणि या 12 चेंडूमध्ये अजून 45 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 22.50ची सरासरी राखावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. स्कोरर म्हणून अतिशय सुंदर कामकाज करतायत रोनक तांडेल. अगदी आपण पाहतोय विशेष म्हणजे कोणतंही ऑनलाईन नाही, लिखित स्वरूपात ते स्कोरिंग करतायत, परंतु अतिशय अचूक स्कोरिंग त्यांची आपल्याला जी पाहायला मिळते, गुणलेखन पाहायला मिळत आहे. त्यांनाही मी धन्यवाद देईल. आणि या 12 चेंडू शेवटचे शिल्लक, 45 धावांचं लक्ष. फलंदाजांना कमाल करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, तेव्हाच धमाल होईल या मॅचमध्ये. ही मॅच रंगवायची असेल तर या षटकामध्ये फार मोठे आक्रमक फटके खेळावे लागतील, तेव्हा शेवटच्या षटकामध्ये ही मॅच रंगतदार होईल. 12 बॉल 45, बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर अजिंक्य हे तिसरं षटक घेऊन येतोय. यावेळेला सफल झाले होते शतरक्षक, चेंडूच्या खाली टिपलाय झेल. चेंडूच्या खाली शतरक्षक येताना जो पाहायला मिळाला अमित कोणती चूक करत नाही आणि एक सुरेख झेल. धक्का क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतो आहे. प्रफुल्ल परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक 11 आणि 11 चेंडूमध्ये 45 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. आजचा पहिलाच दिवस, 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा अगदी आपण पाहतोय. ज्या 2 संघांची गाठ आमने सामने पडताना आपण पाहतोय, P&V लॉजी सोल्युशन्स आणि दुसऱ्या बाजूला PSS स्मॅशर्स, या 2 टीमच्या दरम्यान सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. PSS स्मॅशर्स टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते आणि या लक्ष थोडंसं हळूहळू कठीण होत चाललंय मैदानाच्या आतमध्ये. आक्रमणाची गरज, स्फोटक फटक्यांची गरज. यावेळेला सिंगल घेतली, एक धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 15 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू झाले. 10 चेंडू 44. प्रत्येक गोलंदाज जबरदस्त कामगिरी करतोय. अजिंक्य देखील जसाही बॉलिंग ट्रॅकवरती आला, पहिल्या चेंडूवरती आपल्याला विकेट पाहायला मिळाली. कमी गतीने चेंडू टाकला होता, स्ट्रेट हिट खेळलाय, स्ट्रेट हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल षटकारासाठी 6 धावा. हेच फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये ही मॅच समीप आणण्यासाठी, जवळ आणण्यासाठी. अगदी आपण पाहतोय या षटकाराच्या साह्यानं धावफलक 21 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 9 चेंडू 38 धावांची गरज. मॅच इज ऑन. अशा प्रकारचे फटके खेळले तर विजय कठीण नाहीये.
शॉर्ट लेन चेंडू शफल झाले, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेळलाय. अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्या जात आहेत. धावफलक 23 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 8 चेंडू 36 धावा. हे 2 चेंडू खूप महत्त्वाचे असतील या षटकातील. शेवटच्या षटकात किती धावा शिल्लक ठेवल्या जातात ते खूप महत्त्वाचं. 8 चेंडू 36 या मॅचचं समीकरण. पुन्हा एकदा कमी गतीनं टाकलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतो आहे. जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. या चौकाराबरोबर स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. 27 वरती या स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. शेवटचे 7 चेंडू 32 धावांची गरज. यावेळेला अपील केलंय. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातातून निसटला होता. लेग बायची सिंगल प्राप्त होते आणि आता शेवटच्या षटकात तब्बल 31 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. 28 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला 5 विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. लास्ट ओव्हर टू गो. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला जे पाहायला मिळेल. 12 संघ या क्रिकेटच्या स्पर्धेत सहभागी झाले. अनेक संघ मालकांनी संघ मालकत्व घेतलं आणि या खऱ्या अर्थानं ही क्रिकेटची स्पर्धा आजपासून मोठ्या धूमधडाक्यात चालू झाली आहे. 2 दिवशी ही क्रिकेटची स्पर्धा असेल. उद्या समारोपाचा दिवस, अंतिम दिवस असेल या क्रिकेटच्या स्पर्धेचा. परंतु आज तब्बल 12 मॅचचं शेड्यूल आपण पाहतोय आणि या चांगल्या लढती रंगलेल्या आहेत. शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत जाणाऱ्या काही लढती नक्कीच आपण पाहिलेल्या आहेत. तर आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी लक्ष्य असेल ते 31 धावांचं. लास्ट ओव्हर टू गो. बॅटची कडा लागली होती. अगदी आपण पाहतोय कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती घेतली जाणार नाहीये. बॉल्स आणि रन्स अगदी आपण पाहतोय तफावत वाढली आहे. 5 बॉल 31. आता या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना पाहायला मिळत आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफचा शतरक्षक चेंडूवरती येतोय. चेंडू हातातून निसटतोय. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय आणि दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. परंतु आता सिंगल डबलची मॅच राहिलेली नाहीये. लक्ष कठीण होत चाललंय मैदानाच्या आतमध्ये. ज्यांचं नुकतंच आगमन व्यासपीठावरती होतंय, एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व सन्माननीय रामशेठ बोडके युवा उद्योजक यांचं व्यासपीठावरती आगमन होतंय. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला अगदी आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेला चेंडू सुसाट वेगात त्या ठिकाणी या पायाचा उपयोग केलाय आणि चेंडूला रोखलंय, अडवलंय, थोपवलंय. 28 धावांची गरज असूनही ही मॅच जिंकण्यासाठी. सन्माननीय रामशेठ बोडके यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. पुन्हा एकदा बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. अंतिम षटक मार्गस्थ. ओ हा चेंडू अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला. सिंगल प्राप्त केली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 32 धावा. 2 चेंडू आणि तब्बल 27 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक आहे. यावेळेला पुन्हा एकदा शफल झाले. अगदी आपण पाहतोय लॉंग लेगला चेंडूला खेळून काढले. परंतु मॅच मधले रंग कधीच निघून गेलेत. आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. तब्बल 26 धावांची गरज. मजबूत पकड या सामन्यावरती अगदी आपण पाहतोय. P&V लॉजिस सोल्युशन या टीमनं या सामन्यावरती मजबूत पकड तयार केली आहे. काय ड्रॉप होतोय शेवटच्या चेंडूवरती आणि ही मॅच जिंकली आहे. सन्माननीय प्रशांत नार्वेकर आणि सन्माननीय वैभव महाकाल यांच्या मालकीची P&V